नमस्कार शेतकरी मित्रांनो, मला सांगा की तुमची जी शेतजमीन आहे त्याच्यावरती 100% अधिकार तुमचा आहे का हो? काय म्हणतील हो, काय म्हणतील नाही, तुम्ही सांगतो नाही. कारण तुमच्या शेतजमिनीवर पहिला अधिकार आहे तिथल्या जीवजंतूंचा. ज्या जीवजंतूंपासून तुमच्या जमिनीमधली पोत चांगली वाढते, तुमच्या जमिनीची क्वालिटी चांगली राहते, त्यांचा पहिला अधिकार आहे. आपण जेव्हा आपले पूर्वज बघितले की आत्ताची जुनी पिढी जरी बघितली तरी शेतातून जेव्हा आपण धान्य घेऊन जातो तेव्हा काही धान्य शेतामध्ये तसेच विस्कटून देतात. का देतात? तर त्यांना सुद्धा माहित आहे की आपल्या शेतजमिनीवर संपूर्ण आपला अधिकार कधीच नाहीये आणि कधी राहणार पण नाही. कारण ते जीवजंतू संपले, ते पक्षी प्राणी संपले, तर तुमच्या शेतजमिनीला काय अर्थ नाही आणि तुम्ही तिथून उत्पादन घेऊ शकत नाही. तुमच्या डोक्यामध्ये जे आहे की ही माझी जमीन आहे, इथून जो उत्पादन येईल, जो पैसा आहे तो माझ्या खिशात जाईल, तर हा माइंडसेट तुमच्या डोक्यातून काढून टाका. कारण ती शेतजमीन 100% तुमची नाहीये आणि पहिला अधिकार सुद्धा तुमचा त्याच्यावरती नाहीये. तर तुम्हाला काय म्हणायचं यावरती मला सांगा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मला सांगा की तुमची जी शेतजमीन आहे त्याच्यावरती 100% अधिकार तुमचा आहे का हो? काय म्हणतील हो, काय म्हणतील नाही, तुम्ही सांगतो नाही. कारण तुमच्या शेतजमिनीवर पहिला अधिकार आहे तिथल्या जीवजंतूंचा. ज्या जीवजंतूंपासून तुमच्या जमिनीमधली पोत चांगली वाढते, तुमच्या जमिनीची क्वालिटी चांगली राहते, त्यांचा पहिला अधिकार आहे. आपण जेव्हा आपले पूर्वज बघितले की आत्ताची जुनी पिढी जरी बघितली तरी शेतातून जेव्हा आपण धान्य घेऊन जातो तेव्हा काही धान्य शेतामध्ये तसेच विस्कटून देतात. का देतात? तर त्यांना सुद्धा माहित आहे की आपल्या शेतजमिनीवर संपूर्ण आपला अधिकार कधीच नाहीये आणि कधी राहणार पण नाही. कारण ते जीवजंतू संपले, ते पक्षी प्राणी संपले, तर तुमच्या शेतजमिनीला काय अर्थ नाही आणि तुम्ही तिथून उत्पादन घेऊ शकत नाही. तुमच्या डोक्यामध्ये जे आहे की ही माझी जमीन आहे, इथून जो उत्पादन येईल, जो पैसा आहे तो माझ्या खिशात जाईल, तर हा माइंडसेट तुमच्या डोक्यातून काढून टाका. कारण ती शेतजमीन 100% तुमची नाहीये आणि पहिला अधिकार सुद्धा तुमचा त्याच्यावरती नाहीये. तर तुम्हाला काय म्हणायचं यावरती मला सांगा.